मित्रांनो नमस्कार. पंढरी पाटे यवतमाळ अपडेटमध्ये. यवतमाळ शहरामध्ये जे छोटे मोठे व्यावसायिक असतात जे फुटपाथवरती व्यवसाय करतात, बरोबर आहे. मग ते पोस्टल मैदान असेल, ज्याला आपण समता मैदान म्हणतो, दरडा नाका पॉईंट असेल, किंवा यवतमाळ शहरामध्ये अन्य काही महत्त्वाचे सोशल प्लेसेस असतील, या ठिकाणी हे लोक व्यवसाय करतात. आता ही सगळी मंडळी जी माझ्यासोबत आहे, आमचे सहकारी मित्र माननीय सचिनदादा मडवर यांनी फोन केला की या लोकांना थोडासा एक वेगळा त्रास होता आणि काय त्रास आहे ते नेमकं समजून घेण्याचा प्रयत्न आपण यांच्या माध्यमातून करणार आहोत. शेवटी काय असते, प्रत्येकाचा पोट असते आणि प्रत्येकाचा संघर्ष हा पोटासाठी आहे, कुणाचा देशासाठी आहे, कुणाचा शेतकऱ्यांसाठी आहे, आमचा इथला प्रत्येक वंचित घटकासाठी आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी दरडा नाका स्क्वेअरवरती मी रिसेंटली उभा आहे. काय अडचणी आहे सर? माझी वडापावची गाडी आहे इथे 15 वर्षापासून. आम्हाला इथे लावू नको म्हणून देवकते साहेबांनी सांगितलेलं आहे. अच्छा. 2 दिवसापासून आमची गाडी बंद आहे. सर आम्ही गाडी लावणार नाही तर आमचं दुसरं उपजीविकेसाठी काहीच नाही आहे. आम्ही काय करणार आहे? आमचा परिवार याच्याच भरोशावर आहे. साहेब काय बोलले? गाडी इथून काढायला लावली आम्हाला साहेबांनी. पुन्हा इथं लावायची नाही, लावल्यानंतर तुम्हाला केस करू, 6 महिने जेलात टाकू म्हणून सांगितलेलं आहे. बापरे. तुमचा कुठला व्यवसाय? माझा सर मोमोजचा बिझनेस आहे. 12-13 वर्षापासून हा बिझनेस आहे. आता याच बिझनेसच्या भरोशावर आमचं पूर्ण पोट आहे. आता याच्याच भरोशावर जे काही लोन काढलेलं आहे मशीनसाठी वगैरे, पूर्ण याच बिझनेसच्या भरोशावर आम्ही फेडून राहिलेलो आहे. आता अचानकपणे हा बिझनेस बंद करायला लावला तर आम्हाला थोडं टेन्शन आलं आहे की आम्ही कसं करावं याच्या पुढे. अच्छा. याच्यासाठी काहीतरी आम्हाला दुसरी काही सोय किंवा व्यवस्था, किंवा आम्ही आमच्या गाड्या पुन्हा मागे घेऊ, ट्रॅफिकला अडचण होणार नाही, एकही गाडी रस्त्यावर लावू नये, आम्ही याच्यासाठी प्रयत्न करू. बरोबर. आम्ही आश्वासन देतो की ट्रॅफिकला कुठलाही अडथळा होणार नाही. ओके. तुम्ही किती वर्ष झाले या ठिकाणी व्यवसाय करता? 25 साल हो गए. मेरी पानीपुरी की गाड़ी है और ये साहब बोले हटाओ, बोले यहाँ से. दादा काय सांगता? माझी 5-6 वर्षापासून चायनीजची दुकान आहे इथे. मी कसं बी बाहेर गेलो शिक्षण करून इकडे काम केलं. माझी पूर्ण फॅमिली माझ्या भरोशावर आहे आणि माझ्या घराची पूर्ण माझी लहान लेकरू आहे, लग्न झालेलं आहे. माझी पूर्ण फॅमिली माझ्या भरोसा आहे आणि मी जर दुकान जर नाही चालवीन तर माझं दुसरं ऑप्शन पण नाही. माझ्यापाशी काही आहे नाही, इथे काहीच नाही. दुसरं ऑप्शन काय? सरकारला काही समजायला पाहिजे, आमच्या भारत काही विचार करायला पाहिजे. दादा तुम्ही काही नियमाचं उल्लंघन वगैरे करता का? त्याच्यामुळे तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून बघा, नियमाचे उल्लंघन झालेले आम्ही आहे सडकावर. ओके. ट्रॅफिकचा होतो उल्लंघन, पण त्याच्यासाठी पण आम्ही पर्याय काढला होता. आम्ही एक सिक्युरिटी गार्ड ठेवायचं हे केलं होता. 500 रुपये देऊन बा आपण सिक्युरिटी गार्ड ठेवायचा. मग त्याच्यावर आपण गाड्या असताना बी त्यांनी अचानक गाड्या उचलल्या. प्रश्न कसा आहे, अचानक गाड्या उचलल्यामुळे आम्हाला अडचण निर्माण झाली आणि आम्ही अगर विचारलं की बा याचं काय म्हणजे काहून असं उचललं, तर त्यांनी म्हणाले की VIP कंप्लेंट आहे म्हणून. आता VIP कंप्लेंट आहे म्हणून आम्हाला इथून उचलण्यात गेलं, हे गलत आहे. असं काहीतरी योग्य पर्याय द्या, नाही तर याचं काहीतरी आम्हाला दुसरं काही ठिकाण द्या. काय प्रॉब्लेम आहे नेमका, काय विषय आहे? माझं दुकान आहे ना 8 ते 10 वर्ष झाले आहे सर इथे आहे. आणि कुठला व्यवसाय? माझा व्यवसाय आहे फूड आणि भाजीपाल्याचा. ओके. त्याच्यामुळे ना देवकते सरांनी काल सांगितलंय की इथे गाड्या लावायच्या नाही आणि इथून हटवायचं. पण आम्ही काय करायचं आहे, कारण की आमचं उद्रपोषण त्यावरतीच आहे. आम्ही काहीच करू शकत नाही, कारण की आमची लहान लहान लेकरं आहे, सगळं शाळा वगैरे सगळं त्यांच्यावर डिपेंड करते. आम्ही करायचं काय? आम्हाला इथे लावू नको म्हणतायत, आम्ही जाणार कुठे आहे? आमचा हा एक प्रश्न आहे की आम्हाला सरांनी हे केलंय, इथे नका लावू म्हणून. काय सांगशील माऊली? आमचा इथं वडापावचा धंदा आहे 15 वर्षापासून. आम्हाला ही जागा दिली पाहिजे. आम्ही सिक्युरिटी गार्ड वगैरे ठेवेल, ट्रॅफिक जवळ जाणार नाही. तुम्ही मावशी नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्ही स्वतः जबाबदार राहाल का? म्हणजे मी काय म्हणतो, समजा आता गाड्या चालल्या फॉर एक्झाम्पल, आता इथून गाड्या प्रवास करतात, तुमच्यामुळे लोकांना अडथळा होतो अशी VIP कंप्लेंट आहे असं लोक म्हणतात. नाही, अडथळा होऊ देणार नाही आम्ही. बरं. तर आमच्या गाड्या लावू द्या, आम्हाला जागा पाहिजे गाड्या लावायला. ताई तुमचा कुठला व्यवसाय? आमचा चायनीजचा व्यवसाय. चायनीजचा. किती वर्ष झाले करता? 1 वर्ष झालं. ये ना माऊली. तुमचं पोहा सेंटर आहे वाटतं, आहे ना? सेंटर आहे. बर. किती होतो रोजचा? होता आमच्या कुटुंब जगते तेवढं होते. जगत तेवढे होते. 1000-2000 असं काही? 1000-2000.
काय सांगचाल? माझी इथं 6 वर्षापासून डोसा सेंटरची गाडी आहे आणि आम्ही इथे गाडी लावूनच आमचा घर परिवारचा उदरनिर्वाह करतो. मुलांचं शिक्षण, आईचा दवाखाना वगैरे, घरभाडे सर्व काही याच्याच भरोशावर आहे. आणि आता गाडी बंद झाल्यामुळे आमच्या कडे खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर आता आम्ही काय करायचं हे साहेबांनी त्याच्यावर सजेशन द्यावं. काय सांगचाल? नमस्कार सर, माझी पिझ्झाची दुकान आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की फक्त अगर तुम्ही देवकरी साहेब स्वतः येऊन जर आम्हाला म्हणाले किंवा तुमच्यामुळे ट्रॅफिक अडथळा होतो आणि मेन प्रॉब्लेम तुमची ट्रॅफिकच आहे, तर आपण ट्रॅफिकला फसते नजर ठेवून आम्ही हा विचार सुचवला होता की बा आम्ही आमच्या स्वपैशानं 1000 रुपये पर गाडीवाल्याकडून काढून एक चौकीदार ठेवू आणि आपली जी मेन मुद्दा जो ट्रॅफिकचा आहे तो ट्रॅफिक आम्ही सॉल्व्ह करू. आम्ही दुसरीकडे गाड्या लावू. आम्ही त्या चौकीदाराला सांगू की बाबा इथं गाड्या लागल्या नाही पाहिजे, म्हणजे तुमचा या जाता रस्ता क्लिअर होऊन जाईल, तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. बस आम्हाला ती करण्याची एक संधी मिळावी, एक चान्स मिळावा, एक मोका, हर कोणाला दुसरा मोका मिळतो तो मोका आम्हाला देण्यात यावा. आम्ही त्याच्यावर सचिन भाऊ, शेतकरी चळवळीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं. तुम्ही काय प्रशासनाला रिक्वेस्ट कराल, विनंती? माझी प्रशासनाला विनंती हीच आहे की हे एवढे जर कुटुंब उद्ध्वस्त तुम्ही प्रत्येक धंद्यातून करत असाल तर इथून पुढे पोलीस कर्मचाऱ्यांनाच त्रास होईल. तो कसा की गुन्हेगारीत जातील ना. इथं आता हे यायचं तर वय झालेलं आहे, पण बाकीची जवान पिढी आहे इथं. करेक्ट. हा, तर हे जवान पिढी मग दुसरं कोणते काम करतील? त्याला जर तुम्ही छोट्या छोट्या व्यवसायातून जर उठवत असाल, त्याचं उल्लंघन करत त्याचा पोटावर जर लाद देत असाल, हे पोरं करतील काय? बरोबर आहे. रिक्वेस्ट काय तुमच्या? रिक्वेस्ट माझी एवढीच आहे साहेबांना की साहेब एक संधी यांना द्या, याच्या पुढं तुमच्या ट्रॉफिकला त्रास होणार नाही आणि ट्रॉफिक क्लिअर राहील याची हमी या सगळ्यांच्या वतीनं मी देतो. थांबतो. पंढरी पाटे, शेतकरी चळवळ, यवतमाळ.